या बीजेपी सरकारनं फक्त आश्वासनं देऊन लोकांची मतं घ्यायचं काम केलेलं आहे। ज्या पद्धतीनं मध्यंतरीच्या काळामध्ये लाडकी बहीण म्हणून एक योजना आणली आणि त्या योजनेच्या माध्यमातून आमच्या आया बहिणींना 1,500 रुपयाचं आमिष दाखवून त्यांनी जे मताचं जे मत घ्यायचं कारस्थान केलं। आज त्या आमच्या आया बहिणी त्या 1,500 रुपयाला बोलणार नाहीत, कारण 1,500 रुपये दिले आणि घरातला गॅस 1100 रुपयाला केला। 1100 रुपयाला तेलाचा डबा मिळत होता, तो तेलाचा डबा 2200 रुपयाला केला। या आमच्या आया बहिणी कधी पण विसरणार नाहीत। म्हणून त्यांनी ठरवले की या इलेक्शन मध्ये या खनबाग नाहीतर या सांगली शहरातून बीजेपी हद्दपार केल्याशिवाय ते गप बसणार नाहीत, हे आता आमच्या आया बहिणींनी ठरवलेलं आहे। मी आता एकच विनंती करतो, ही जर संधी आपण गमावली तर पुढची संधी आपल्याला मिळणार नाही। म्हणून जो काय आतापर्यंत जो मनात ठेवलेला राग आहे तो तुम्ही आता यामध्ये या इलेक्शन मध्ये 3 हात आणि 1 तुतारी दाबून आपल्याला तो राग आपल्याला संपवायचा, लक्षात ठेवा। त्यामुळं हे 4 जे उमेदवार आहेत हे आपल्या हक्काचे उमेदवार आहेत, ज्यांच्या हाताला धरून आपण काम करून घेऊ शकतो, ज्यांच्या घरात ज्यांची दारं 24 तास उघडे आहेत, जे अनेक वर्षापासून काम करतात, जे अनेकांच्या अडचणीला येणारे हे उमेदवार आहेत। यांच्यासाठी आज आपण जे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्या नावासमोरचं बटन दाबून त्यांना विजयी करायचे आहेत। दुसरी गोष्ट, आज आपल्याला विशालदादासारखे खासदार लाभलेले आहेत, ते आज आपल्या पाठीशी आहेत, कोणत्याही गोष्टीची आपल्याला कमी पडून देणार नाहीत। कारण त्यांना स्वर्गीय वसंतदादांचा वारसा आहे, ज्यांच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे, ते आज आपल्या सोबत आहेत। विश्वजित कदम साहेब आपल्या सोबत आहेत। त्यामुळं भ्यायचं काही कारण नाही, किती पण आमिष येऊ देत, किती पण दडपण येऊ दे, परंतु एक लक्षात ठेवायचं, येणाऱ्या निवडणुकीमध्ये 3 हात आणि 1 तुतारीचं बटन दाबून या 4ही उमेदवारांना आपल्याला विजयी करायचा आहे। हा आपण या ठिकाणी निश्चय करून या ठिकाणी आपल्याला जायचं आहे। एवढंच बोलतो, बोलण्यासाठी संधी दिली।